नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन अपडेट. बघा, जसं तुम्हाला सर्वांना माहितच आहे, सीईटी बीएससी नर्सिंगसाठी थोडासा सर्व्हर इश्यू चालू होता. त्यानंतर इंजिनिअरिंगची सीईटी कॅप्स होते ते क्लोज झाले आणि फार्मसीची डेट्स एक्सटेंड झाले. ठीक आहे. तर बघा, आपण सध्या आता सर्व मुलांना आतुरता आहे की इंजिनिअरिंगचे कॅप राऊंडचे फॉर्म्स कधी सुरू होते. ठीक आहे. तेच आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, डिस्क्रिप्शन मध्ये पण लिंक आहे. तुम्हाला सीईटीच्या ऑफिशियल वेबसाईटवर येऊन जायचं. बघा, इथं सगळ्या गोष्टी येत आहेत. आता बघा, या वर्षीपासून सीईटीने काय केलं की लास्ट इयर पर्यंत असा रूल होता, ज्या विद्यार्थ्यांना कॅप विदाउट कॅप ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा मॅनेजमेंट कोर्सवर ऍडमिशन घ्यायचं असेल तर डायरेक्टली जाऊन ते कॉलेजला जाऊन ऍडमिशन घेत होते. बट या वर्षी त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा कॅप राऊंड प्रोसेस ही होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना कॅप थ्रू ऍडमिशन घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांना सुद्धा सीईटी थ्रू रजिस्ट्रेशन करायचं आहे. फक्त थोडासा डिफरन्स असा येऊ शकतो की विद्यार्थी स्वतः रजिस्ट्रेशन न करता कॉलेजवाले त्यांच्याकडून रजिस्ट्रेशन करून घेतील. ठीक आहे. तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ते कॅप सुरू होणार आहेत. सो आपला कॅप राऊंडचा जो फॉर्म्स आहे ते थोडेसे डिले होण्याचे चान्सेस आहेत, कारण की त्यांचे जोपर्यंत क्लोज होत नाही रजिस्ट्रेशन तोपर्यंत आपले कॅप सुरू होणार नाही सिम्पली. ठीक आहे. त्यानंतर बघा, इथे ऍडमिशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 2025-26 यावर जायचं आहे. ठीक आहे. यावर गेल्यानंतर बघा, भरपूर सारे ऑप्शन तुमच्याकडे अवेलेबल असतील. आता ज्या विद्यार्थ्यांना बीएससी नर्सिंगसाठी बघायचं असेल त्यांनी सिम्पली तर बीएससी नर्सिंग आहे. ठीक आहे. बीएससी नर्सिंग त्यावर जायचं. ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल त्यांनी इंजिनिअरिंगवर जायचंय आणि ज्या विद्यार्थ्यांना फार्मसी रिलेटेड काही क्युरी असतील त्यांनी फार्मसीवर जायचंय सिम्पली. ठीक आहे. तर आपण सध्या एक क्युरी बघूया. ठीक आहे. तर बघा, इंजिनिअरिंगच्या पेजवर बघा, रजिस्ट्रेशन ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म हॅज बीन एक्सटेंडेड 14 सेट. म्हणजे बघा, वेबसाईट पूर्ण डाऊन केली. आता रजिस्ट्रेशन पूर्णतः त्यांनी क्लोज करून टाकले आणि इथं रजिस्ट्रेशन जे पेज होतं, लाईक रजिस्टर आपण लॉग इन करू शकत होतो स्टुडंट्स, ते सुद्धा पेज इथे नाही आता. ठीक आहे. तर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे बघा, आता इथे विद्यार्थ्यांना इथे इंजिनिअरिंगसाठी एवढंच की तुम्हाला इथे सध्या फक्त वेट करण्याची आवश्यकता आहे, कारण की सध्यापर्यंत इथे काहीच अपडेट अशी दिसत नाही की तुमचे कॅप्स कधी सुरू होणार आहेत काय. इथे तुम्ही जर इम्पॉर्टंट डेट्सवर गेलात तर बघा, तुम्ही बघू शकता की ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे होते ते आपले 28/6 ते 14/7 पर्यंत चालले. ठीक आहे. त्यानंतर जे व्हेरिफिकेशन होते ते 30/6 पासून ते 15, म्हणजे आज ते क्लोज झाले. इन शॉर्ट आज 15 तारीख आहे. मी हा व्हिडिओ 15 तारखेला शूट करतोय. ठीक आहे. तर 15ला हे क्लोज झाले आणि सिम्पली सध्या डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी आहे ती तुमची येणार आहे 18/7ला, म्हणजे 18 जुलैला तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे. त्यानंतर सबमिशन ऑफ गिव्हरेन्स, म्हणजे जर ज्या मुलांना काही प्रॉब्लेम असेल, त्यांचा फॉर्म व्हेरीफाय झाला नाही, त्यांना काही प्रॉब्लेम्स आले किंवा त्यांच्या डॉक्युमेंटेशन मध्ये काही इश्यू आले किंवा त्यांना काही चेंजेस करायचे आहेत, फोन नंबर झाला, काही वेगळ्या गोष्टी झाल्या, त्या त्यांना ती विंडो ओपन होणार आहे फ्रॉम 19 to 21, म्हणजे 3 दिवस ती विंडो ओपन असणार आहे. ठीक आहे. तर 3 दिवसापर्यंत तुम्हाला जे काही चेंजेस करायचे असतील ते तुम्हाला करायचे, आणि ज्यांना फिजिकली जाऊन तो इश्यू रिसॉल्व्ह करायचा असेल त्यांनी एफसी सेंटर डायरेक्टली कॉन्टॅक्ट करून तो इश्यू सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर एक फायनल मेरिट लिस्ट लागेल. फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती तुमची 24/7/2025 ला लागणार आहे, म्हणजे 24 जुलैला तुमची फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. ठीक आहे. आता 24 तारखेला फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर शक्यतो चान्सेस असे असतात विद्यार्थी मित्रांनो की विदिन अ वीक तुमचा कॅप राऊंड सुरू होऊन जातो. म्हणजेच लाईक कॉलेज रजिस्टर्ड कॉलेज किती याची लिस्ट तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते वेबसाईटवर, म्हणजे किती कॉलेज रजिस्टर्ड आहेत सीईटीला यावर्षी इंजिनिअरिंगसाठी. त्यानंतर तुम्हाला सीट्स वॅकन्सी प्रोव्हाइड केली जाते, त्याची एक पीडीएफ जनरेट होऊन जाते आणि त्यानंतर वॅकंट सीट्स कशी सीट्स अलॉट झाले ह्या सगळ्या गोष्टी तिथे येऊन जाते वेबसाईटवर. आणि त्यानंतर तुमचे कॅप राऊंड 1ची फॉर्म फिलिंग स्टार्ट होऊन जाते. कॅप राऊंड 1च्या फॉर्म फिलिंग मध्ये कसं होतं की तुम्हाला कॉलेजेस सिलेक्ट करावं लागतात, मग ब्रांचेस सिलेक्ट करावं लागतात, तुम्हाला तो प्रेफरन्स द्यावा लागतो, सगळ्या गोष्टी त्या तारखेपासून. म्हणजे याचं जर आपण असं नीट याचा जर अभ्यास केला तर आपल्याला खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतो की 24/7ला जर तुमची फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होते, जर करेक्शन विंडो जर एक्सटेंड नाही झाली तर. ठीक आहे. जर 24 तारखेला जर फायनल मेरिट तुमची लागले तर
देअर इज एनी हाऊ चान्सेस की तुमचं जे कॅप राऊंडचे फॉर्म्स आहेत ते ऑन 1 ऑगस्ट हे सुरू होऊ शकतात. म्हणजे 1 ऑगस्टला हे 100% तुमचे कॅप तोपर्यंत एक तर चालू झालेले असतील किंवा इन प्रोसेस असतील किंवा कदाचित एंडही होऊ शकतात. म्हणजे 1 जुलै अशी एक डेट आहे. म्हणजे तुम्ही 24 जुलैपासून ते 24, 25, 26, 27, 28 जुलैपासून ते 1-2 ऑगस्टपर्यंत तुमचे कॅप राऊंड 1 होण्याची शक्यता आहे आणि खूप दाट शक्यता आहे. ठीक आहे. आणि जसं की यावर्षी त्यांनी रूलही चेंज केला होता की मागच्या वर्षीपर्यंत रूल असा होता की तुम्ही फर्स्ट जे तुमचं कॉलेज टाकलं ते ऑटो लॉक होणार. तर यावर्षी तोही रूल चेंज झालाय. तेही अपडेट मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये सांगत राहणार आहे. तो सिम्पली तुम्हाला काहीच नाही करायचं. आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवायचे, नोटिफिकेशन बारवर क्लिक करून ठेवायचे. काही अपडेट्स माझ्याकडून मिस झाले ते आधीचे, बट यापुढे पूर्ण अपडेट्स रेग्युलरली चॅनलवर येत राहणार आहे. सो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. इथे सबस्क्राईब करून ठेवलं की तुम्हाला दुसरीकडे कुठे जायची गरज पडणार नाही, ही गॅरंटी माझी. तुम्हाला सगळ्या गोष्टी इथं आपल्या चॅनलवर दिसणार आहेत. फार्मसीच्या असू द्या, BSc नर्सिंगच्या असू द्या, इंजिनिअरिंगच्या असू द्या किंवा नीटच्या असू द्या, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथेच कळणार आहेत. सो या विद्यार्थ्यांनी टेन्शन घ्यायचं कारण नाहीये सिम्पली. ठीक आहे. तर आता विद्यार्थी मित्रांनो, इंजिनिअरिंगला जेवढे विद्यार्थी होतील ज्यांनी सपोज त्यांना आणखी अकनॉलेजमेंट स्लिप आलेली नाहीये, त्यांच्यासाठी थोडासा क्युरीचा कन्सर्न आहे की त्यांचं काय झालंय, त्यांचं व्हेरिफिकेशन. जर तुम्हाला मेसेज आला असेल की तुमचं व्हेरिफिकेशन झालंय, सो कन्सर्न नाही. तुम्हाला अॅक्नॉलेजमेंट स्लिप सध्या नाही डाउनलोड करता येणार, पण थोड्या दिवसानंतर ते डाउनलोड करता येईल. जसं तुम्ही 19 पासून 21 पर्यंत, म्हणजे इन शॉर्ट तुम्ही 21 डेटला ते अॅक्नॉलेजमेंट स्लिप डाउनलोड करू शकता. सो ज्यांनी अॅक्नॉलेजमेंट स्लिप डाउनलोड केलेली नसेल किंवा त्यांचं मिस झालं असेल, त्यांनी काळजी करण्याचं कारण नाही. ठीक आहे. आणि ज्यांची अग्रीमेंट स्लिप आली आहे, डॉक्युमेंट पूर्ण व्हेरीफाईड आहेत, सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत, त्यांना तर बिलकुलच टेन्शन नाहीये. त्या विद्यार्थ्यांना फक्त थोडंसं पेशन्स ठेवायचं आहे. 28 जुलैपर्यंत. तोपर्यंत तुम्ही तुमचे बाकी जे वर्क असेल किंवा कॉलेज रिसर्च असेल तर तुम्ही ते करू शकता. कॉलेज सर्च करा गुगलवर, त्यावर त्याचे रिव्ह्यूज बघा, कसं आहे कॉलेज, पुन्हा स्कोप, कुठली ब्रांच घ्यायची ते डिसाईड करा. सगळ्या गोष्टी तुम्हाला तोपर्यंत एक होमवर्क तुम्ही तिथं करू शकता. ठीक आहे. तर ही झाली इंजिनिअरिंगची अपडेट. तर नवीन सांगण्यासारखं काही नाहीये. ठीक आहे. सिम्पली तुम्हाला काय करायचंय, 28 एक एक ज्यांना क्युरीज असतील, त्यांच्या काही प्रॉब्लेम असतील फॉर्म्समध्ये, त्यांनी फक्त 19 पासून थोडंसं ऍक्टिव्ह राहायचं, 19 जुलैपासून थोडंसं ऍक्टिव्ह राहायचं, म्हणजे 4 दिवसानंतर. आणि ज्यांच्या फॉर्ममध्ये काहीच टेन्शन नाहीये, काहीच क्युरी नाहीये, सगळं सॉल्व आहे, डॉक्युमेंट व्हेरीफाईड आहेत, काही कन्सर्न नाही, अॅक्नॉलेजमेंट स्लिप जनरेट होऊन आली आहे, सगळ्या डिटेल्स बरोबर आहेत, त्यांनी 28 जुलैपर्यंत तरी काही टेन्शन घ्यायचं काम नाही. ठीक आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, हा झाला इंजिनिअरिंगची अपडेट. तुम्हाला अपडेट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपण काउन्सिलिंग ही रन करतोय फार्मसीसाठी, BSc नर्सिंगसाठी आणि नीटसाठी सुद्धा. ज्या विद्यार्थ्यांना इंटरेस्ट असेल काउन्सिलिंग करण्यासाठी, त्यांनी खाली दिलेला गुगल फॉर्म फिल करायचा आहे. आणि तो फॉर्म जर तुम्ही फिल करताय तरच खाली दिलेल्या व्हॉट्सअप लिंकवर तुम्हाला जॉईन व्हायचं आहे. ठीक आहे. तुम्हाला अपडेट पाहिजे असेल तर तुम्ही तरीही व्हॉट्सअप लिंकवर जाऊन होऊ शकता. आणि जर तुम्हाला काउन्सिलिंग करायचे असेल तर सर्व डिटेल्स तुम्ही गुगल फॉर्म भरला की तुम्हाला त्याच्यानंतर व्हॉट्सअपवर येऊन जाईल. ठीक आहे. किंवा तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केल्यानंतर माझा जो नंबर येऊन जाईल, त्यावर तुम्ही पर्सनल DM करून पूर्ण डिटेल्स घेऊ शकतात काउन्सिलिंगच्या. ठीक आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथं संपूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट अपडेटमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.